गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 12वी कॉमर्समध्ये शिकणाऱ्या आणि बोर्डाची परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी हा विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या यूट्यूब चॅनलवर अतिशय मोफतपणे उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिली लेक्चर सिरीज विद्यार्थी मित्रांनो सुरू केलेली आहे. या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंट. या टॉपिकचे बरेच प्रॉब्लेम आपले झालेले आहे आणि आजच्या लेक्चरला देखील एक नवीन प्रॉब्लेम या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. तर प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कसा सोडवत आहोत. तर प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण तुम्ही जर आमच्यासोबत कनेक्ट झाले तर तुम्हाला आता अकाउंटची काळजी करण्याची काही गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम आता तुम्हाला माहितीच आहे, फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट असतात. तर पार्टनरचं फायनल अकाउंट आहे. प्रिया अँड संजना आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन दी रेशो ऑफ 2:1. 2:1 त्यांचा रेशो दिलेला आहे, त्याला अंडरलाईन करून ठेवा. त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट, ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना स्टार करून घ्या. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आपण डायरेक्ट सोडवतो. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि सॅलरी, वेजेसला स्टार करा आणि सॅलरीला स्टार करा. त्याच्यानंतर डेप्रिसिएट फर्निचर आणि प्लांट अँड मशिनरी, फर्निचरला स्टार करा आणि प्लांट अँड मशिनरीला स्टार करा. डेबिट बॅलन्समध्ये आहे बघा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रिया अँड संजना विथड्रॉ फ्रॉम बिझनेस ₹4,000 अँड 3,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. प्रिया अँड संजना हे पार्टनर आहे आणि त्यांनी बिझनेसमधून स्वतःच्या वापरासाठी काही अमाऊंट घेतलेली आहे. पर्सनल यूजसाठी जर पार्टनरनी पैसे किंवा गुड्स वगैरे घेतले तर त्याला ड्रॉईंग म्हणतात. ड्रॉईंगची ॲडजस्टमेंटला स्टार करायची गरज नाही, ती आपण डायरेक्ट सोडवणार. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन पार्टनर कॅपिटल, पार्टनरचं जे काही कॅपिटल आहे त्याच्यावर इंटरेस्ट काढायचा असतो, याची ॲडजस्टमेंटसुद्धा डायरेक्ट सोडवा, स्टार करायची गरज नाही. प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स, न्यू RDDची ॲडजस्टमेंट आपण डेटर्सवर सोडवतो. सन्ड्री डेटर्सला स्टार करा डेबिटमध्ये. या व्यतिरिक्त काही हिडन ॲडजस्टमेंट असतात, तुम्हाला माहिती आहे, आणि हिडन ॲडजस्टमेंट दिल्या जातात ट्रायल बॅलन्समध्ये. डेट, मंथ, इयर किंवा पर्सेंटेज या शब्दांचा वापर केला जातो. मग इथं कुठं दिलं काय डेट, पर्सेंटेज, मंथ वगैरे काहीच आलं नाही, म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये ॲडजस्टमेंट नाही. मग एकूण इकडं 6 ॲडजस्टमेंट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, प्रॉब्लेम कोणत्या मेथडनुसार सोडवायचं, फिक्स कॅपिटल मेथड का फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. तर इथं आपण फक्त चेक करणार ट्रायल बॅलन्समध्ये, करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंट बनवायचं, करंट अकाउंट नसेल तर करंट अकाउंट नाही बनवायचं. इथं बघा विद्यार्थी मित्रांनो, करंट अकाउंट आलेलं आहे डेबिटमध्ये. करंट अकाउंट प्रिया आणि संजना. करंट अकाउंट जर ट्रायल बॅलन्समध्ये आला तर तुम्हाला सेपरेट पार्टनरचं करंट अकाउंट बनवावं लागेल. याचा अर्थ तुम्ही कॅपिटलशी संबंधित असणाऱ्या सगळ्या ॲडजस्टमेंट करंट अकाउंटमध्ये सोडवणार, म्हणजे तुमच्या कॅपिटलची अमाऊंट बदलणार नाही, कॅपिटल फिक्स असणार आणि ॲडलेस जे तुम्ही कॅपिटलमध्ये करत होता ते कुठं करणार आता, करंट अकाउंटला. म्हणजे याचा अर्थ हा फिक्स कॅपिटल मेथडचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा करंट अकाउंट प्रॉब्लेममध्ये विचारला जाईल तेव्हा करंट अकाउंट बनवायचा आहे. आतापर्यंत आपण फ्लक्च्युएटिंग कॅपिटल बघितलं होतं की ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट एवढंच बनवत होतो आपण. आता हे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या व्यतिरिक्त चौथं अजून एक आहे, करंट अकाउंट सुद्धा आपल्याला बनवावं लागेल, कारण करंट अकाउंट दिलेलं आहे. तर आपण ट्रेडिंग अकाउंट बनवणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणार, त्याच्यानंतर करंट अकाउंट बनवणार पार्टनरचं आणि बॅलन्स शीट बनवणार. आता पार्टनरचं करंट अकाउंट, हा करंट अकाउंट पार्टनरचा असतो म्हणून अमाऊंट कॉलममध्ये पार्टनरचे नावं लिहित चला. किती पार्टनर आहे? 2, प्रिया अँड संजना. 2 पार्टनर प्रिया अँड संजना. तसेच क्रेडिट साईडला पण 2 प्रिया आणि संजना. करंट अकाउंटसुद्धा आपण तयार केलं. आता सोडवायचं कसं विद्यार्थी मित्रांनो, सोडवतो जसं आपण फिक्स फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये सोडवलं विदाऊट करंट अकाउंट, तसंच इथं पण सोडवायचं. फक्त कॅपिटलशी संबंधित असणाऱ्या ॲडजस्टमेंट त्या करंट अकाउंटला सोडवायच्या. तर आता आपण अगोदर डेबिट बॅलन्सेस सोडूया. डेबिट बॅलन्सेस तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही सगळ्यांना स्टार करून घेतलं. ज्यांच्यावर स्टार आहे त्यांचे करायचे 2 इफेक्ट, कारण त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ज्यांच्यावर स्टार नाही त्यांचा एकच इफेक्ट करायचा. मग इथं डेबिट बॅलन्स जे असतात ते डेबिट बॅलन्सेस एकतर तुमचे एक्सपेन्सेस असतील किंवा असेट असतील. जर तुम्हाला ते असेट वाटले तर बॅलन्स शीटला लिहा, एक्सपेन्सेस वाटले तर डेबिटला लिहा, कुठं ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग बघा इकडे स्टॉक हा 1 एप्रिलचा जो असतो तो ओपनिंग स्टॉक असतो. ओपनिंग स्टॉक आपण कुठे लिहितो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा 2 ओपनिंग स्टॉक. 2 ओपनिंग स्टॉक आणि डायरेक्ट आउटरला त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे, 30,000. ओपनिंग स्टॉक 30,000. त्याच्यानंतर परचेससुद्धा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटलाच रेकॉर्ड करतो. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा 2 परचेस.
परचेसमधून आपण परचेसचे रिटर्न वजा करतात. परचेस डेबिटला तर त्याचे रिटर्न कुठं असतात? क्रेडिटला. इथं फक्त चेक करायचं रिटर्न आहे का, रिटर्न आहे इथं परचेस रिटर्न. मग परचेस डेबिटला लिहा इनरला 50,000, परचेसची अमाऊंट आहे 50,000. आता परचेसमधून परचेसचे रिटर्न लगेच वजा करायचे. परचेस डेबिटला तर त्याचे रिटर्न क्रेडिटला. मग लेस आपण रिटर्न आपण नेहमी लेस करतो, लेस रिटर्न. याला रिटर्न आउटवर्ड पण म्हणतात. किती रिटर्न आहे? 2,000. 2,000 रिटर्न वजा करा आउटरला 48,000, 48,000. दुसरा इफेक्ट करायचा नाही कारण ती काय ॲडजस्टमेंट नाही आहे. परचेस नंतर सॅलरी, सॅलरी आपला खर्च आहे, परंतु सॅलरी आपण कोणत्या खर्च अकाउंटला लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एक लाईन सोडा आणि लिहा टू सॅलरीज, टू सॅलरी. मग सॅलरी बघा इथं किती आहे, तर सॅलरी आहे 5,000 आणि सॅलरीवर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनरला लिहा 5,000. आता ॲडजस्टमेंट बघा सॅलरीवर, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि सॅलरी. सॅलरीवर आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आहे, तुम्हाला आता माहीत झाली. आउटस्टँडिंगचे दोन इफेक्ट, पहिल्यांदा ज्या एक्सपेन्सेसवर सांगितलं त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करायचं. मग पहिल्यांदा ॲड करा, ॲड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग नेहमी ॲड करायचं, प्रीपेड असेल तर लेस करायचं. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी म्हणा किंवा आउटस्टँडिंग शब्द लिहिलं तरी चालतं. आउटस्टँडिंग. मग इथं बघा आउटस्टँडिंग किती आहे? सॅलरीवर 1,000. मग सॅलरीवर 1,000 आउटस्टँडिंग आहे, ते ॲड करा. ॲड करून आउटरला टोटल येईल 6,000. आता दुसरा इफेक्ट करावा लागेल कारण ॲडजस्टमेंट आहे. मग पहिल्यांदा ॲड, दुसऱ्यांदा लायबिलिटीला. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा. लायबिलिटीची सुरुवात कॅपिटलने होते. आता आपल्याकडे करंट अकाउंट आहे म्हणजे कॅपिटलमध्ये आपण ॲड लेस नाही करणार. मग कॅपिटलला आपल्याला जास्त जागा नाही लागणार. 4-5 लाईन सोडा आणि मग लिहा आउटस्टँडिंग सॅलरी. इथे लिहा आउटस्टँडिंग काय सॅलरी. किती ॲड केली होती तुम्ही? 1,000. डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा 1,000. या पद्धतीने ॲडजस्टमेंट झाली. सॅलरी नंतर इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट असेट आहे, मग असेटला रेकॉर्ड करा. असेटची सुरुवात फिक्स असेटने होते. 5-6 लाईन सोडा आणि मग लिहा इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट. मग आता प्रॉब्लेम आपण थोडासा छोटा करू आणि सोल्युशन आणि प्रॉब्लेम दोन्ही समोर आहे, लक्ष द्या. इन्व्हेस्टमेंटवर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला लिहा इन्व्हेस्टमेंट 20,000. इन्व्हेस्टमेंट नंतर विद्यार्थी मित्रांनो वेजेस. वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहितो. मग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस. आणि वेजेसवर काय आहे? ॲडजस्टमेंट आहे. मग इनरला लिहा वेजेसची अमाऊंट. वेजेसची अमाऊंट आहे 4,000. ॲडजस्टमेंट आपल्याला माहिती आहे. कोणती ॲडजस्टमेंट आहे? आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग आपण जसं सॅलरीवर सोडवलं तसंच सोडवायचं. पहिला इफेक्ट ॲड आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग ॲड करा. किती आहे आउटस्टँडिंग? ॲडजस्टमेंट बघा 700, 700. मग ॲड करा, आउटरला येणार 4,700. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. मग लायबिलिटीला लिहा आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेस. किती ॲड केले होते तुम्ही? 700. मग आउटरला लिहा 700. संपली ॲडजस्टमेंट. वेजेस झालं. करंट अकाउंट दिलं आता. तर विद्यार्थी मित्रांनो ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला करंट अकाउंट फक्त करंट अकाउंटलाच रेकॉर्ड करायचा. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला करंट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट कुठेच रेकॉर्ड करू नका. फक्त करंट अकाउंटला रेकॉर्ड करा. मग करंट अकाउंट आपण बनवलेलं आहे. मग करंट अकाउंट आपल्याकडे आहे पार्टनरचं करंट अकाउंट. डेबिटला 2 पार्टनर, क्रेडिटला 2 पार्टनर. मग प्रश्न आहे सर कुठं रेकॉर्ड करू? तर लक्ष द्या, हा करंट अकाउंटचा जो ट्रायल बॅलन्समध्ये बॅलन्स दिलेला असतो ना, तो डेबिट किंवा क्रेडिट कोणता कुठं दिला तो चेक करा. मग इकडे बघा प्रियाचा डेबिटमध्ये दिला, संजनाचा पण डेबिटमध्ये दिला. ज्या ज्या वेळेस करंट अकाउंटचे दोन्ही पार्टनरचे बॅलन्स डेबिटमध्ये दिले तर डेबिटला रेकॉर्ड करा. करंट अकाउंट जर ट्रायल बॅलन्समध्ये क्रेडिटला दिला तर क्रेडिटला रेकॉर्ड करा. एकदम सोपं आहे. ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंट डेबिटला दिलेला असेल, डेबिटला रेकॉर्ड करा. ट्रायल बॅलन्समध्ये करंट अकाउंट क्रेडिटला दिलेलं असेल, क्रेडिटला रेकॉर्ड करा. मग आता डेबिटला आहे तर डेबिटला रेकॉर्ड करा. टू रेकॉर्ड करताना फक्त ते बॅलन्स आहे म्हणून लिहायचं बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. आणि प्रियाच्या कॉलममध्ये प्रियाची अमाऊंट, संजनाच्या कॉलममध्ये संजनाची अमाऊंट 10,000 आणि 15,000. 10,000, 15,000. 1 0 जास्त झालं आहे. हां,
10,000 आणि 15,000 करंट अकाउंट डेबिटला दिले होते म्हणून डेबिटला लिहिले, क्रेडिटला दिले तर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन क्रेडिटला लिहा. पण आता दोन्ही डेबिटला आहे म्हणून आपण डेबिटला आणि एकच इफेक्ट करायचा, ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून एकदाच लिहा. पण ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले करंट अकाउंटला रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स असेट आहे मग असेटला रेकॉर्ड करा सन्ड्री डेटर्सवर आपण बॅड डेट्स RDDची ॲडजस्टमेंट सोडवतो. इनरला लिहा सन्ड्री डेटर्स 40,000 आणि त्या ॲडजस्टमेंट बघायची, फक्त बॅड डेट्सच दिले RDD नाही दिली मग कमी जागा लागणार. 2-3 लाईन सोडा. डेटर्स खाली 2-3 लाईन सोडा. बिल्स रिसिवेबल 2-3 लाईन सोडून, बिल्स रिसिवेबल आपली असेट आहे 2-3 लाईन सोडून लिहा बिल्स रिसिवेबल. मग बिल्स रिसिवेबल किती आहे बघा तिथं 10,000. डायरेक्ट आउटरला लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही 10,000. बिल्स रिसिवेबल नंतर विद्यार्थी मित्रांनो प्लांट अँड मशिनरी असेट आहे. कोणती? फिक्स असेट. आपण जागा सोडलेली आहे मग प्लांट अँड मशिनरी वरती लिहा प्लांट अँड मशिनरी. इनरला लिहा कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट इनरला लिहा 60,000 60,000. आता 60,000वर ॲडजस्टमेंट कोणती? डेप्रिसिएशन. फर्निचरवर 5% आणि प्लांट अँड मशिनरीवर 10%. डेप्रिसिएशन तुम्हाला माहिती आहे, पहिला इफेक्ट लेस 10% डेप्रिसिएशन. मग 10% म्हणजे एक 0 कट करा म्हणजे किती? 6,000. मग 6,000 वजा करा, आउटरला किती? 54,000. दुसरा इफेक्ट करावा लागेल कारण ॲडजस्टमेंट आहे. मग पहिल्यांदा लेस, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहा 2 डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. शॉर्टमध्ये लिहितोय मी. किती आला होतं तुमचं डेप्रिसिएशन? 6,000. मग डायरेक्ट आउटरला लिहा 6,000. आता डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट पूर्ण सोडून टाका. अजून कशावर आहे? फर्निचरवर. मग फर्निचर लिहा पहिल्यांदा असेटला. मग असेट साईडला लिहा फर्निचरची अमाऊंट बघा इथं. फर्निचर दिलेलं आहे 20,000 ट्रायल बॅलन्समध्ये. इनरला लिहा 20,000. त्याच्यातून किती टक्के डेप्रिसिएशन आहे? 5%. मग तसंच सोडवा जसं मशिनरीवर सोडवलं. लेच 5% डेप्रिसिएशन. मग 5% म्हणजे काय? एक 0 कट म्हणजे 10%. 2,000. मग 2,000 10% आहे तर 10%चे निम्मे 5%. मग 2,000चे निम्मे 1,000. मग 1,000 5% किती आले? 1,000. वजा करा, आउटरला लिहा 19,000. 10% काढायचे, त्याचे निम्मे 5% करा किंवा डायरेक्ट 2 0 कट करा. 2 0 कट केले तर 1%. 1% 200. 200 गुणिले 5 1,000. दुसऱ्यांदा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. मग 2 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर किती? 1,000. संपली ॲडजस्टमेंट. आपण मशिनरीवर होतो. मशिनरीनंतर इन्शुरन्स आपला खर्च आहे. सगळे खर्च आपण कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, जे काही आपले इनडायरेक्ट खर्च आहे. मग टू इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा 2 इन्शुरन्सवर ॲडजस्टमेंट आहे का विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो इन्शुरन्सवर ॲडजस्टमेंट नाही. डायरेक्ट आउटरला लिहा 3,000. इन्शुरन्स आउटर कॉलम 3,000. ॲडजस्टमेंट असेल तर इनरला लिहायचं. इन्शुरन्स नंतर डिस्काउंट. मी तुम्हाला शिकवलं होतं 2-3 खर्च पाठ करून ठेवा. डिस्काउंट, कमिशन, इंटरेस्ट हे 3 खर्च डेबिटमध्ये आले तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, क्रेडिटमध्ये आले तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. एवढंच लक्षात ठेवायचं. मग डेबिटमध्ये आले ते खर्च आहे, क्रेडिटमध्ये आले तर ते इन्कम आहे आणि ते फक्त कोणत्या अकाउंटला लिहितात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग डिस्काउंट डेबिटमध्ये आलं तर लिहा डेबिटला 2 डिस्काउंट. 2 डिस्काउंट. मग डिस्काउंट किती आहे? 1,000. डायरेक्ट आउटरला लिहा 1,000. डिस्काउंट नंतर विद्यार्थी मित्रांनो बॅड डेट्स मी तुम्हाला शिकवलेलं आहे. ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले बॅड डेट्स आणि ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली RDD हे ओल्ड बॅड डेट्स ओल्ड RDD असतात. त्यांचा एकच इफेक्ट करायचा. हे बॅड डेट्स डेबिटला लिहायचे आणि ओल्ड RDD तर क्रेडिटला दिली जाते, आता नाही आहे ती शेवटी लेस करायची इथं डेबिटमध्ये. तर आता फक्त ट्रायल बॅलन्सचे बॅड डेट्स डेबिटला जे आहेत इथं डेबिटला रेकॉर्ड करायचे. आपण थोडी जागा ॲडजस्ट करून घेऊया. मग इथे लिहा 2 बॅड डेट्स. 2 बॅड डेट्स. इनरला लिहा कारण त्याच्यावर आपण RDDची ॲडजस्टमेंट सोडवतो. मग बॅड डेट्स 1,000 इनरला लिहा.
त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बॅड डेट्स नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे. आपण खर्च कोणत्या अकाउंटला लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटच्या डेबिटला बॅड डेट्स खाली 2-3 लाईन सोडा. का कमी जागा सोडायची? कारण इथं फक्त बॅड डेट्सचीच ॲडजस्टमेंट आहे, RDD नाही आणि ओल्ड RDD पण नाही, म्हणून आपल्याला इथं कमी जागा लागणार आहे. तर 2-3 लाईन सोडा आणि लिहा टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती आहे? प्रिंटिंग अँड स्टेशनरी 5000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला आणि एकच इफेक्ट करायचं 5000 आउटरला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर फर्निचर आपलं झालं. कॅश इन हँड, कॅश आपली असेट आहे. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक सगळ्या असेटला रेकॉर्ड करत चला. मग असेटला लिहा कॅश इन हँड. कॅश इन हँड किती दिलेली आहे? 10000. कॅश इन हँड रेकॉर्ड करा 10000. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न, हे सेल्सचे रिटर्न आहे. परचेसचे रिटर्न परचेसमधून वजा होतात, तसे सेल्सचे रिटर्न सेल्समधून वजा होतात. मग सेल्सचे रिटर्न जर डेबिटला आले तर सेल्स कुठं असेल? क्रेडिटला. मग सेल्स बघा इथं, अगोदर सेल्स लिहा. सेल्स आणि परचेस आपण कोणत्या अकाउंटला लिहितो? ट्रेडिंग अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंटचे क्रेडिटला, परचेस डेबिटला लिहितात, तर सेल्स क्रेडिटला लिहितात. मग सेल्स क्रेडिटला लिहा बाय सेल्स. आणि सेल्सची अमाऊंट बघा 70000 इनरला लिहा आणि त्याच्यातून रिटर्न वजा करा, लेस रिटर्न. मग रिटर्न किती दिले? 5000. 70000 मधून 5000 वजा करा, आउटरला किती? 65000. आणि दुसरा इफेक्ट करायचा नाही, रिटर्न एकदाच वजा करायचे. सेल्स नंतर सन्ड्री क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे, आपण क्रेडिट बॅलन्स सोडवतोय. क्रेडिट बॅलन्स म्हणजे हा नियम, एक तर ते इन्कम असतील किंवा लायबिलिटी असतील. लायबिलिटी असतील तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा, इन्कम असतील तर क्रेडिटला रेकॉर्ड करा, ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट लॉसच्या. मग क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे, मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स इथे आहे जागा, इथंच लिहूया आपण सन्ड्री क्रेडिटर्स, कारण कॅपिटलला आपल्याला कमी जागा लागणार आहे. सन्ड्री क्रेडिटर्स. मग सन्ड्री क्रेडिटर्स डायरेक्ट आउटरला, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही, 40000. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर विद्यार्थी मित्रांनो डिस्काउंट बघा, इथं आलं होतं डिस्काउंट आणि इथं पण आलं. मी काय सांगितलं? डिस्काउंट, इंटरेस्ट, कमिशन फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिटला आलं तर डेबिटला, क्रेडिटला आलं तर क्रेडिटला. आता डिस्काउंट क्रेडिटला आलं, क्रेडिटला आलं म्हणजे तो इन्कम झाला. इन्कम म्हणजे कुठे? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. एक लाईन सोडून, मग एक लाईन सोडून लिहा बाय डिस्काउंट रिसिव्ड. डिस्काउंट रिसिव्ड किती आहे? डिस्काउंट रिसिव्ड 2000 डायरेक्ट आउटरला. डिस्काउंट नंतर कॅपिटल. कॅपिटल आपण लायबिलिटीला रेकॉर्ड करणार, मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा कॅपिटल. लायबिलिटीची सुरुवात कॅपिटलने होते. पार्टनरचे कॅपिटल, पहिला पार्टनर प्रिया. आता आपल्याकडे करंट अकाउंट आहे, म्हणजे आपण इथं काहीच ॲडलेस वगैरे काही करणार नाही. मग डायरेक्ट करंट आउटरला लिहा किंवा इनरला लिहून दोघांची अमाऊंट आउटरला लिहा. प्रिया 1,00,000 आणि याच्या खाली डायरेक्ट दुसरा पार्टनर घ्यायचं, कारण कॅपिटलमध्ये काही बदल होणार नाही. संजना. दुसरा पार्टनरचं कॅपिटल संजनाचं किती आहे? 60,000. मग 1,00,000 आणि 60,000 म्हणजे किती आले? 1,60,000 आउटरला. कॅपिटलमध्ये काहीच बदल होणार नाही, ॲडलेस आपण जे करत होतो ते सगळे करंट अकाउंटला सोडवणार. तर आता डायरेक्ट कॅपिटल 1,60,000. कॅपिटल नंतर बिल्स पेबल. बिल्स पेबल आपली लायबिलिटी आहे, लायबिलिटीला रेकॉर्ड करा. मग इथे लिहा बिल्स पेबल. लायबिलिटीला बिल्स पेबल 10,000. बिल्स पेबल एकदाच रेकॉर्ड करा, कारण ॲडजस्टमेंट नाही. कमिशन आत्ताच थोड्या वेळपूर्वी सांगितलं, इंटरेस्ट, डिस्काउंट, कमिशन. डेबिटला आले तर डेबिटला, क्रेडिटला आले तर क्रेडिटला. मग क्रेडिटला आले कोणत्या अकाउंटच्या? फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग लिहा बाय कमिशन. हे इन्कम होणार जर क्रेडिटमध्ये आले तर, आणि डेबिटला आले तर ते खर्च असणार. फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करा. कमिशन 5,000 एकदाच, कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. आता कमिशन झालं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परचेस रिटर्न. परचेसचे रिटर्न परचेसमधून वजा झाले, ट्रायल बॅलन्स संपला. आता फक्त बघा ॲडजस्टमेंट कोणकोणत्या राहिल्या. पहिली क्लोजिंग स्टॉक आपली बाकी आहे. मग क्लोजिंग स्टॉकच्या 2 अमाऊंट दिल्या, कॉस्ट प्राईस 20,000, मार्केट प्राईस 25,000. तुम्हाला नियम शिकवला, कॉस्ट प्राईस अँड मार्केट प्राईस विच एव्हर इज लेस. जी कमी असेल ती घ्या. मग कोणती कमी आहे? 20,000 कमी आहे. मग क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट. क्लोजिंग स्टॉक पहिल्यांदा लिहितात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या असेटला.
तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. कोणती कमी आहे 20 आणि 25, 20,000 कमी आहे, डायरेक्ट आउटरला लिहा 20,000. आणि दुसरा इफेक्ट कुठे असेटला, कारण ॲडजस्टमेंट आहे, मग असेटला लिहा. आपण थोडी जागा ॲडजस्ट करूया. मग असेटला लिहा क्लोजिंग स्टॉक. $20,000 आउटरला. संपली ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर आउटस्टँडिंगची झाली, डेप्रिसिएशनची झाली. चौथी ॲडजस्टमेंट बघा, प्रिया अँड संजना विथड्रॉ फ्रॉम बिझनेस 4,000 अँड 3,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. पार्टनरनी जर पर्सनल यूज स्वतःच्या वापरासाठी पैसे घेतलेले असतील तर त्याला ड्रॉइंग म्हणतात. ड्रॉइंगच्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट काय करायचे, तर ड्रॉइंगचा ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट फक्त ट्रेडिंग अकाउंटला करा. मग ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या साईडला, तर ट्रेडिंग अकाउंटच्या नेहमी क्रेडिट साईडला. ड्रॉइंग नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितात. मग लिहा बाय ड्रॉइंग. बाय ड्रॉइंग दोन्ही पार्टनरची दिली. मग पुढच्या ओळीवर लिहा प्रिया आणि त्याच्या खाली लिहा संजना. प्रिया आणि संजना. मग प्रियाची ड्रॉइंग किती, ती 4,000 आणि संजनाची 3,000. 4 आणि 3 आउटरला किती 7,000. ड्रॉइंगच्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट, ड्रॉइंग ज्या वेळेस विचारली जाईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. दुसऱ्यांदा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटलमधून लेस करा. कॅपिटलमधून लेस करा. आत्तापर्यंत तसंच सोडवलं जर करंट अकाउंट नसेल तर. परंतु आता फिक्स कॅपिटल मेथड आहे, म्हणजे कॅपिटलमध्ये ॲड लेस होणार नाही. मग जे कॅपिटलमध्ये तुम्ही लेस करत होते ते कुठे लिहायचे, पार्टनर करंट अकाउंटला. मग कुठे लिहायचं पार्टनर करंट अकाउंटला, तर ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट नेहमी. आता मला सांगा ट्रेडिंगच्या जर क्रेडिटला गेली, तर दुसरा इफेक्ट क्रेडिटला नाही होणार, दुसरा इफेक्ट क्रॉस होणार डेबिटला. मग कोणत्या अकाउंटच्या डेबिटला, करंट अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे ट्रेडिंगच्या जर क्रेडिटला आहे तर करंट अकाउंटच्या कुठे येणार, डेबिटला. मग करंट अकाउंटच्या डेबिटला टू ड्रॉइंग. मग करंट अकाउंटच्या डेबिटला लिहा टू ड्रॉइंग. किती 4,000 आणि 3,000. मग प्रियाच्या कॉलममध्ये 4,000 आणि संजनाच्या कॉलममध्ये 3,000. उलटं करू नका, प्रिया 4,000 आणि संजना 3,000. संपली ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट. ड्रॉइंगच्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला करा आणि दुसऱ्यांदा करंट अकाउंट बनवलेलं असेल तर करंट अकाउंटच्या डेबिटला करा आणि करंट अकाउंट नसेल तर ड्रॉइंग कॅपिटलमधून लेस होते या पद्धतीने. आता पुढची ॲडजस्टमेंट 5वी इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट लास्ट प्रॉब्लेमला पण शिकवलं. इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट ही करंट अकाउंटची ॲडजस्टमेंट आहे आणि इंटरेस्ट कशावर काढायचा आहे, पार्टनरच्या कॅपिटलवर. मग पार्टनरचे कॅपिटल बघा, प्रियाचा 1,00,000 आणि संजनाचा 60,000. त्याच्यावर किती टक्के इंटरेस्ट काढायचा आहे आपल्याला, 5%. मग पहिले मला सांगा इंटरेस्ट काढा. 1,00,000वर 5%, एक 0 कट 10,000, 10,000चे निम्मे 5,000. म्हणजे प्रियाचा कॅपिटल किती आला, इंटरेस्ट किती आला 5,000. 60,000 मधून एक 0 गेलं 6,000, 6,000चे निम्मे 3,000. संजनाचं कॅपिटल किती आलं 3,000 इंटरेस्ट. मग एकाचं इंटरेस्ट येणार 5,000, एकाचं येणार 3,000. कुठे रेकॉर्ड करायचं, तर लक्षात घ्या इंटरेस्ट ऑन कॅपिटल मी लास्ट प्रॉब्लेमला पण शिकवलं होतं. इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर तुमच्याकडे करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटला रेकॉर्ड करा आणि करंट अकाउंट नसेल तर कॅपिटलमध्ये ॲड करा. कॅपिटलमध्ये काय करा, ॲड. जे कॅपिटलमधून लेस होतात ते करंट अकाउंटच्या डेबिटला लिहितात आणि जे कॅपिटलमध्ये ॲड होतात ते करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहितात. मग आता इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट जर विचारली तर इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा पहिला इफेक्ट करंट अकाउंटला करायचा आणि प्रत्येक वेळेस इंटरेस्ट कॅपिटलचा क्रेडिटला रेकॉर्ड करायचा, डेबिटला नाही. कुठे रेकॉर्ड करणार, क्रेडिटला. मग क्रेडिटला लिहा बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. किती टक्के इंटरेस्ट काढायचा आहे, 5%. आता आपण सोडवला होता प्रियाच्या कॅपिटलवर प्रियाचा इंटरेस्ट, संजनाच्या कॅपिटलवर संजनाचा इंटरेस्ट. मग प्रियाचं कॅपिटल 1,00,000, 1,00,000वर 5% किती 5,000. प्रियामध्ये लिहा 5,000. त्याच्यानंतर संजना 60,000वर 5%, 60,000वर 5% किती 3,000. संजनाच्या कॉलममध्ये 3,000 झालं. पहिला इफेक्ट समजला. ज्या वेळेस इंटरेस्ट ऑन कॅपिटल विचारलं जाईल करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहा आणि करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिलं तर दुसरा इफेक्ट डेबिटला येणार. मग कोणत्या अकाउंटला, डेबिटला, पार्टनरला तुम्ही इंटरेस्ट देणार, व्याज देणार म्हणजे खर्च आहे. मग खर्च म्हणजे कोणत्या अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा पहिला इफेक्ट करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं आपण जागा ॲडजस्ट करूया.
ट्रेडिंग अकाउंटला इंटरेस्ट रेकॉर्ड करायचा नाही, इंटरेस्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. मग 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि पुढच्या वहीवर दोन्ही पार्टनरचं नाव प्रिया संजना. प्रियाचं किती काढलं होतं 5,000 आणि संजनाचं 3,000. मग इनरला लिहा 5,000, हिचं लिहा 3,000 आणि आउटरला लिहा 8,000. संपली ॲडजस्टमेंट. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ॲडजस्टमेंट कशी सोडवली, कॅपिटलवर इंटरेस्ट काढायचं आणि करंट अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड करायचं आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. समजा करंट अकाउंट नसता तर कॅपिटलमध्ये इंटरेस्ट काय होणार ॲड होणार आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच लिहायचं. तर या पद्धतीने 5वी पण ॲडजस्टमेंट झाली. 6वी बॅड डेट्स. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेट्स, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली RDD, न्यू बॅड डेट्स न्यू RDD असतात, त्याचे 2 इफेक्ट करायचे. पहिला इफेक्ट डेटर्समधून वजा. मग डेटर्समधून फक्त बॅड डेट्स दिले, बॅड डेट्स वजा करा. लेस कोणते बॅड डेट्स म्हणतात त्याला न्यू बॅड डेट्स. किती दिले ते 800. मग 800 वजा करा. आता RDD नाही, डायरेक्ट आउटरला लिहा 39,200. झालं. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेट्स, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली RDD डेटर्समधून वजा करा. दिलं. दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करा. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बॅड डेट्स लिहिले त्याच्यात ॲड करा. ॲड न्यू बॅड डेट्स. किती 800. RDD नाही आणि जुनी RDD ओल्ड RDD पण नाही, जी आपण शेवटी वजा करतो ती पण नाही. मग डायरेक्ट आउटरला लिहा 1,800. संपली ॲडजस्टमेंट. मग न्यू बॅड डेट्स न्यू RDDची ॲडजस्टमेंट पहिल्यांदा डेटर्समधून वजा करा आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड करा. सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या, ट्रायल बॅलन्स झालं, संपलं. करून टाका क्लोज. मग करा क्लोज. ट्रेडिंग अकाउंट आपण क्लोज करूया. ट्रेडिंग अकाउंट आपण इथं क्लोज करूया. 65, 75, 85, 7, 92,000. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे, लिहा 92,000. क्लोज करायचं. आता क्लोज करण्याची पद्धत तुम्हाला मी शिकवलेली आहे. जसं क्लोज करतात तसंच क्लोज करा. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करा 92,000. आउटर कॉलमला 92,000. 92,000मधून हे सगळे अमाऊंट वजा करा. 30, 48 आणि 4, 700. मग किती फरक येतोय? फरक येतोय तुमचा 48, 58, 68, 78 आणि 4, 82, 700. 82, 700 वजा करायचे. मग 82, 700 वजा करायचे म्हणजे 9,300. डिफरन्स किती होतोय 9,300. डेबिटला जो डिफरन्स येतो त्याला आपण म्हणतो टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट. आणि हा ग्रॉस प्रॉफिट डायरेक्ट कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर होणार प्रॉफिट अँड लॉस डेबिटवरून कुठे क्रेडिटला. मग क्रेडिटला जागा सोडली तिथं लिहा बाय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट 9,300. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. वरती घेऊया आपण थोडी जागा ॲडजस्ट करूया. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बघा इकडं क्रेडिटला 2-3च संख्या आणि ते पण लहान आहे म्हणजे डेबिट जास्त असेल. मग डेबिटची टोटल करा एकदा चेक. डेबिट आपली जास्त असेल आणि डेबिटची जर टोटल केली तर टोटल येणार 31,000 आणि शेवटी हे 800 दिसतात म्हणजे 31,800. मग लिहा इथं टोटल. डेबिट जास्त आहे 31,800. तर आता डेबिट जास्त म्हणजे डिफरन्स पुढे येणार क्रेडिटला. मग इकडे लिहा 31,800 आणि 31,800 मधून एवढ्या 3 संख्या वजा करा. 5, 9 आणि 2 11 आणि 5 16. 16,300. मग 16,300 वजा करा. किती फरक येतो बघा. तर फरक येतो 15,500. किती फरक येतो 15,500. 2-3 लाईन सोडून वरती लिहा 15,500. आता लक्ष द्या डेबिटला जर फरक आला असता तर नेट प्रॉफिट, क्रेडिटला आला म्हणजे नेट लॉस. मग याला लिहा बाय नेट लॉस. आणि नेट प्रॉफिट आणि नेट लॉस डायरेक्ट ट्रान्सफर करायचा नाही, अगोदर तो पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करायचा. मग दोन्ही पार्टनरचे नावं लिहा. पहिला पार्टनर प्रिया आणि दुसरी पार्टनर आहे संजना. आणि डिस्ट्रीब्यूट करताना रेशो वापरा. रेशो काय आहे वरती 2:1. मग प्रियाच्या समोर 2, संजनाच्या समोर 1. 2 आणि 1 3. इकडंच मी तुम्हाला दाखवतो. टोटल किती डिस्ट्रीब्यूट करायचे 15,500 भागिले टोटल रेशो 3. मग पॉईंटमध्ये उत्तर येणार कारण 500 राऊंड फिगर नाही आहे. मग 500ला 15,500ला 3ने भागा. किती येणार 5,166.66. हा उत्तर येतोय आणि आलेला उत्तर हा 1 शेअर असतो. मग एका शेअरची किंमत किती 5,166.
संजनाचा एकच शेअर आहे, मग संजनाला देऊन टाका. 0.66 म्हणजे 50च्या पुढे आहे, 50च्या पुढे म्हणजे कन्वर्ट करा 1 मध्ये. 5/166 ऐवजी 5/167. खूप सोपं आहे. आणि दुसरं काय करायचं मग, आता संजनाला जर 5/167 दिले तर 15,500मधून 5/167 वजा करा, तसं पण मिळू शकतं. मी शिल्लक राहिलेली अमाऊंट प्रिया समोर लिहा, किंवा डायरेक्ट मग असं लिहा 5/166 गुणिले 2. 5/166 गुणिले याची शेअर किती आहे 2, मग 5/166ला 2 ने गुणा, मग किती येतात 10,333. किती येतात 10,333.33, म्हणजे तेवढंच ठेवा 10,333. आलं 10,333. आणि प्रियाला संजनाला दिले 5/167. टोटल एवढा लॉस आपण पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केला. हे आपण इरेज करून घेऊ. आता आपण काय करत होतो विद्यार्थी मित्रांनो, नेट प्रॉफिट आणि नेट लॉस बॅलन्स शीट कॅपिटलमध्ये ॲड किंवा लेस करत होतो. नेट प्रॉफिट ॲड, नेट लॉस लेस. आता ॲड लेस नाही करायचं कारण फिक्स कॅपिटल मेथड आहे. म्हणजे ॲड लेस करत होतं ते करंट अकाउंटला लिहा. मग खूप सोपं आहे. इकडं जर डिफरन्स आला तर जाताना क्रेडिटला जाणार करंट अकाउंटच्या. आता क्रेडिटला डिफरन्स आला तर ट्रान्सफर करताना कुठे जाणार डेबिटला. मग करंट अकाउंटच्या डेबिटला, करंट अकाउंटच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. कंसामध्ये लिहायचं नेट लॉस. नेट लॉस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नेट लॉस. प्रियाच्या कॉलममध्ये प्रियाची अमाऊंट, संजनाच्या कॉलममध्ये संजनाची अमाऊंट. प्रिया 10,333, संजना 5/167. मग प्रिया 10,333, संजना 5/167. झालं. या पद्धतीने नेट लॉस पण डिस्ट्रीब्यूट केला. आता काय करायचं, आता करंट अकाउंट क्लोज करा. मग करंट अकाउंट बघा तिथं क्रेडिटला 2च अमाऊंट दिसते, 5,000 आणि 3,000, म्हणजे डेबिट जास्त असणार. मग करंट अकाउंटची डेबिट साईड चेक करा. एक एक पार्टनर पहिले क्लोज करा. अगोदर प्रियाला क्लोज करू आपण. मग प्रियाची अमाऊंट बघा 10 आणि 10 20 आणि 4 24, 24,333. किती आली 24,333. मग प्रियाची अमाऊंट लिहा 24,333. डेबिटला लिहा 24,333. आता 24,333मधून 5,000 वजा करा. मग 24मधून 5,000 गेले म्हणजे 19,333. मग किती डिफरन्स आलं 19,333. कुणाचा प्रियाचा. आता संजनाचा क्लोज करा. मग संजना बघा 15 आणि 5 20, 20 आणि 3 23, 23,167. मग इथे लिहा 23,167. हीच अमाऊंट क्रेडिटला लिहा 23,167. आणि 23,167मधून 3,000 वजा करा. 23मधून 3 गेले म्हणजे 20 आणि ते 167 म्हणजे किती 20,167. दोघांचा डिफरन्स आला करंट अकाउंटला. आता करंट अकाउंटला जो डिफरन्स आला तो कुठं आला क्रेडिटला. त्याला नाव द्या बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. करंट अकाउंटला कुठे पण डिफरन्स येऊ शकतो, डेबिटला किंवा क्रेडिटला. लक्षात घ्या डेबिटला डिफरन्स आला तर लायबिलिटीला ट्रान्सफर करतात आणि क्रेडिटला डिफरन्स आला तर असेटला ट्रान्सफर करतात. म्हणजे खूप बऱ्याच वेळेस डेबिटलाच डिफरन्स येतो, परंतु कधी कधी क्रेडिटला पण येऊ शकतो. आता क्रेडिटला डिफरन्स आला तर असेटला ट्रान्सफर करा, लायबिलिटीला नाही. इकडे डेबिटला डिफरन्स आला तर लायबिलिटीला ट्रान्सफर करायचं, क्रेडिटला डिफरन्स आला तर असेटला. मग क्रेडिटला डिफरन्स आला तर असेटला लिहा. मग असेटला आपण जागा थोडी ॲडजस्ट करू आणि असेटला लिहा बाय करंट अकाउंट. सॉरी, आपण बॅलन्स शीटला बाय वगैरे काही वापरत नाही. करंट अकाउंट, करंट अकाउंट. मग दोन्ही पार्टनरचे नाव लिहा प्रिया आणि दुसरं कोण संजना. मग प्रियाचं किती 19,333 आणि संजनाचं 20,167. डायरेक्ट आउटरला लिहून टाका. प्रिया 19,333 आणि संजनाचा 20,167. करंट अकाउंटला डिफरन्स लिहिला कोणत्या अकाउंटचं, बॅलन्स शीटच्या असेटला डिफरन्स लिहिला कोणत्या अकाउंटचं, करंट अकाउंटचं. कारण क्रेडिटला आलं होतं. डेबिटला डिफरन्स आलं असतं तर इकडं लिहिलं असतं आपण लायबिलिटीला करंट अकाउंट. परंतु करंट अकाउंटचं जर क्रेडिटला डिफरन्स आलं तर असेटला लिहा करंट अकाउंट. लिहिलं. आता क्लोज करून टाका. मग बॅलन्स शीट तुमची टॅली झाली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि बॅलन्स शीट कितीला टॅली होते चेक करा. तर बॅलन्स शीट विद्यार्थी मित्रांनो टॅली होते 2,11,700. मग बॅलन्स शीट टॅली करा तुम्ही, नंतर चेक करा. 2,11,700. इकडे पण लिहा 2,11,700. तर या पद्धतीने तुम्ही करंट अकाउंटचा प्रॉब्लेम सोडू शकतात. म्हणजे जे कॅपिटलमध्ये जे ॲडलेस करत होतात ते सगळे पुढे ॲडलेस केले.
सॉरी ते कुठे रेकॉर्ड केले, पार्टनर करंट अकाउंटला. जे जे कॅपिटलमध्ये ॲड होतात, तुम्हाला शॉर्टकट सांगतो, जे जे कॅपिटलमध्ये ॲड होतात ते करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहितात, जे जे कॅपिटलमध्ये लेस होतात ते करंट अकाउंटच्या डेबिटला लिहितात. तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. पुढच्या लेक्चरला आपण परत नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.